हां, हॅलो, नमस्कार मैत्रिणीनो. मी प्रिया फॅशन आयडिया बाय प्रिया अडचण अगदी मनापासून स्वागत आहे. चला त्रास करणार बघा. इथे एक ब्लाऊज मी शिवलेलं, पण त्याचा काय प्रॉब्लेम झाला ते सांगते. सॉल्व पण कसं करायचा. आता ब्लाऊज आहे बघा, हुक लावली का नाही, हुक बरोबर वरचं लावलं का नाही, काक्यातून ब्लाऊज खेचतो या. खेचला जातोय म्हणजे असा जास्त ताणला जातोय. तर आता काय करायचं ह्याच्यासाठी बघा. आता इथं बघा काय प्रॉब्लेम झालेला आहे. आपला मुंडा तर एक तर मुंडा आपण जास्त खोल घेतलेला आहे, किंवा आपण शिलाई मार्जिनमध्ये पण बाहीला वगैरे जास्त धरले. आता इथं बघा शिलाई मार्जिन मी धरलेलं आहे बरोबर, पण हाच काय झालं आहे की मुंडा आतला खोली जास्त झालेला आहे, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर झालेला आहे ना. त्यामुळे कमी झाल्यामुळे ते एक भाग असा बाहीचा पुढचा कमी झालेला ना पार्ट. त्यामुळं काय आहे, बाही अशी खेचली जाते, म्हणजे जास्त हुक्का लावले की ना ताणली जाते. तर त्यासाठी बघा काय करायचं, तर पहिलं बघायचं की आपलं बाही आपण बरोबर जोडली का. बाही जोडली का म्हणजे बाहीला बरोबर मार्जिन घेतलं का. मार्जिन जास्त घेतलं न असेल ना, तर आपण बरोबर आपल्याला जेवढं लागतं तेवढंच व्यवस्थित मार्जिन करून घ्या. आता पुढे सांगते तुम्हाला काय करायचं बघा. पहिल्यांदा आपण हुकपट्टी ना, जी आपण आयपट्टी केली ना हुक अडकवण्यासाठी, ती पट्टी पूर्ण खोलून घ्यायची. व्यवस्थित खोलून झाले की एक्स्ट्रा आपण पुढे वाढवणार पट्टी. तुम्हाला आता कारण हे कसं आहे, आपण बरोबर झाकून जाणार, त्यामुळे काही नाही. जर बघा आता हा ब्लाऊज पूर्ण छान बसतोय, शोल्डरमध्ये वगैरे सगळा उंचीला बरोबर ब्लाऊज आहे. पण आपलं मुंड्यामध्ये किंवा आपण बाहीचा पण शेप देताना आपल्याकडनं कसं का हे प्रॉब्लेम झालाच ना, त्यामुळे बाही आपली काखेत जास्त वरचं हुक लावलं कारण अशी खेचली जाते, म्हणजे एकदम असं ओढून येते. असं बरोबर आपण ठेवलं की नाही, पण असं हुक लावलं की खेचते ना. त्यासाठी बघा पहिल्यांदा आपण बघा इथे हो का आयपट्टी खोलून घेतलेली, पूर्ण आयपट्टी व्यवस्थित खोलून घ्यायची. आपलं गळ्याचं पण जिथं गळापट्टी केली ते खोलून घ्यायचं व्यवस्थित. खोलून घेतलेलं त्याला दुसरी पट्टी आपण एक्स्ट्रा पट्टी जोडणार आहोत. मग परत आपण जशी आहे अशी आयपट्टी जोडणार. तर सगळ्यात मी तो मॅचिंग कपडा घेतलेला आहे, किंवा त्यातला असेल तर घेतलं तर चालेल. मी असं मॅचिंग कपडा घेतला तर त्याची पट्टी काढून घ्यायची. तर पट्टी बघा मी 2.5 इंचाची घेतली, म्हणजे रुंदीला 2.5 इंचाची पट्टी घेणार. ह्याचीच आपण डबल पट्टी करणार आहोत, म्हणजे डबल घडी साईजची करणार आहोत. त्यासाठी एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे. आता बघा काय करायचं, काही पट्टी घ्यायची. घेताना एक्स्ट्रा पट्टी घ्यायची, राहिली तरी वरच्या साईडने आपल्याला कट करता येते. आता बघा पट्टी आपण जशी फक्त आपण आयपट्टी करताना ना खालून पट्टीवर घेतो ना ब्लाऊजच्या उलट्या बाजूला, पण आपण इथं बघा सरवून पट्टी खाली घालवणार आहोत, म्हणजे डबल घडी करणार आहोत आपण. तर व्यवस्थित पहिल्यांदा आहे असं बघा, पट्टी खालच्या साईडने व्यवस्थित ना, कमरेच्या साईडने म्हणजे व्यवस्थित ती पट्टी हे करायची, फोल्ड करायची आपण जसं आईला करतो तशी, आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. फक्त येताना उंचीला पट्टी एक्स्ट्रा घ्यायची, जेणेकरून गळ्याला पण एक्स्ट्रा आपण कट करणार. आणि व्यवस्थित बघा पट्टी जोडून घ्यायची. जरी तुम्हाला वाटतं ना जास्त केसात जरा मोठी पट्टी घेतली तरी चालेल. व्यवस्थित बघा अशी पट्टी घ्यायची. आता ही पट्टी बघा जोडून झाली. आता पट्टी जोडून झाली का नाही, याला आपण तुम्हाला हवा असल्यास दाब शिलाई दिली तर चालेल, किंवा नसेल तर नाही चालेल. आता मी तर बघा दाब शिलाई देऊन घेणार आहे. व्यवस्थित बघा अशी कपड्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित दाब शिलाई देऊन झाली का नाही, पूर्ण पट्टी आता आपल्याला जसं आपण आईला खोलतो तसं पट्टी पूर्ण आत ही करायची नाही. अर्धी पट्टी बरोबर बाहेर आली पाहिजे, आणि अर्धी पट्टी बरोबर शिलाईवर किंवा शिलाईच्या आत व्यवस्थित असं आपण जोडले तिथं जाऊन द्यायची. आणि व्यवस्थित बघा पट्टी अशी लावून घ्यायची. बघा अशी फोल्ड करायची, आणि आतल्या साईडला अशी पट्टी आली पाहिजे बरोबर. बघा पट्टी बरोबर बाहेरच्या साईडला पण आली पाहिजे. सगळी बरोबर पट्टी आतल्या साईडला घालवायची नाही, जेणेकरून आपण एक्स्ट्रा वाढवतो ना, त्यासाठी पट्टी अशी ठेवायची एक्स्ट्रा, म्हणजे बरोबर आपले ना वाढले का नाही आपलं बरोबर काकीत जास्त ब्लाऊज खेचणार नाही, बरोबर जरा लूज होणार. आता व्यवस्थित काही झालेलं आहे बघा आपल्या पट्टी आपण तुम्हाला सांगते. आता एवढ्यावरच नाही, ही पट्टी आपण एक्स्ट्रा म्हणजे काकीत जास्त खेचते ना, त्यासाठी ही पट्टी लावलेली आहे. डबल फोल्ड करून 2.5 इंचाची पट्टी घेतलेली. आता ही पट्टी झालेली. आता आपल्याला आईसाठी दुसरी पट्टी करायला, म्हणजे आपल्याला हुक अडकवण्यासाठी. हुक अडकवण्यासाठी पण पट्टी करायची, पण आपल्या इथं कसं पट्टी करायची, आता आपल्याला इथं हातावरती आई करतो का नाही आपण धाग्याने, तशी आई करण्यासाठी पट्टी लागणार नाही. कारण काही काय सुद्धा आपण आई रेग्युलर करतो ना आई, ते आपल्याला मशीनवर त्याचं आई करता येतं, पण इथं नाही. इथं आपण बघा पट्टी बरोबर बघायचं. आता बघा एक्स्ट्रा पट्टी बघा वाढलेलं आहे, म्हणजे बरोबर आपलं ब्लाऊज बघा आता व्यवस्थित जरा आपलं मिडियम आपलं जास्त खेचणार नाही. आता दुसरी पट्टी आईची घेतली ती बघा वरच्या साईडनेच व्यवस्थित अशी पट्टी ठेवून घ्यायची व्यवस्थित, किंवा खालच्या साईडने घेतली तरी चालेल. आता पण आपल्याला काय आता इथं आई करता येईल आपल्या, म्हणजे मशीन आई करता वरच्या साईडने व्यवस्थित पट्टी हो अशी आई तीच पट्टी घ्यायची, आणि व्यवस्थित हो जोडून घ्यायची पहिली पट्टी. व्यवस्थित आहे असं जोडून घ्यायची. ही ट्रिक नक्की वापरायची, कारण काय होतं, जर आपल्या ब्लाऊज वगैरे
असा प्रॉब्लेम झाला का नाही. मग आता असं मुंड्याला वगैरे आपल्याला काही वाढवता येत नाही, काही करता येत नाही. आता ही पट्टी बघा बरोबर फोल्ड करून घ्यायची, व्यवस्थित पट्टी फोल्ड करायची. फक्त पट्टी जरा बाहेरच राहून द्यायची थोडीशी, कारण बरोबर आपल्याला आईला पट्टी अशी राहिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला आई करता येईल हातावरनं. आणि व्यवस्थित बघा असं आता मी तुम्ही बघा हो का बरोबर मी जसं आपण रेग्युलर आपण हुक पट्टी लावतो ना, तशीच व्यवस्थित पट्टी अशी लावली. फक्त ही पट्टी आतल्या साईडला जरा जाऊन द्यायची, बरोबर बाहेर असं राहून द्यायची. ही बघा आता इथं कसं होतं, मुंड्याला जरी आपल्याकडं आकार वगैरे चुकला, काही एकदा कपडा कट केला की काही करता येत नाही. मग कसं प्रॉब्लेम होतो ना, त्यासाठी बघा मग असं करायचं काही नाही. हे फक्त आज काय झाकून आता मुंडा वगैरे आपल्याला कसं बाईचा मुंडा आपल्याला कसं वाढवता येणार नाही, किंवा ह्याचा ब्लाऊजचा वगैरे मुंड्याचं काहीच करता येणार नाही. त्यासाठी बघा अशी ट्रिक वापरायची. आणि व्यवस्थित बघा आता ही 2 पट्ट्या झाल्या आहेत, एक आपण वाढवलेली आणि एक आय केलेली पट्टी. आता बघा ही पट्टी वाढली, त्यामुळे आपलं बरोबर ब्लाऊज जरा लूज झालेला आहे. आणि व्यवस्थित मग जसं आपण पहिलेही केलं तसं गळापट्टीला, आता ती गळापट्टीला बघा कपडा जरा जॉईन करायला लागणार आहे. तर व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे, अशी गळापट्टी लावून घ्यायची. फक्त व्यवस्थित बघायचं दोन्ही आयपट्टी आणि हुकपट्टी बरोबर एकसारखे आले का, कमी जास्त होणे एकसारखी करून घ्यायची व्यवस्थित. आणि मग आहे अशी आपण गळापट्टी लावून घेणार पूर्ण. जरी कोणी माझे नवीन व्हिडिओ बघत असेल ना, तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील, किंवा नवीन नवीन ट्रिक अशा बघायला भेटतील. आणि तुम्ही पण असं काही प्रॉब्लेमचं काही टेन्शन घ्यायचं नाही, असं ट्रिक वापरायच्या. आणि अशाच नवीन ट्रिक बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जरी काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही असं सॉल्व करू शकता, जास्त काही त्याला नाही, फक्त आहे असं आपण व्यवस्थित करू शकतो. आता बघा एक्स्ट्रा झालेला आहे, तर व्यवस्थित आपलं आतल्या साईडला दुमडायचं, गळापट्टी व्यवस्थित आहे असं रेग्युलर करते तशी गळापट्टी करून घ्यायची. एक्स्ट्रा झाल्या काय काय जातं बघा आपल्या बाही वगैरे झुलीकडे जरी एक्स्ट्रा झालं असलं ना बाहीचं मार्जिन ना, तर बाहीचं पण मार्जिन जास्त झालं असेल तर व्यवस्थित आपण मापाचा ठेवून शिलाई करून घ्यायची. आणि एक्स्ट्रा आहे ना ती धागा म्हणजे शिलाई उचलून घ्यायची. किंवा पप शिवताना पण आपण पप जोडताना पण जर आपल्याकडे एक्स्ट्रा झालं असलं ना, तरी पण बाही खेचते. किंवा मुंड्याचा पण आकार देताना जरी कमी जास्त झालं का नाही तरी असं होतं, कमी म्हणजे कमीच झालं की असा प्रॉब्लेम होतो. आता मी बघा ही ट्रिक वापरली, पण माझा ब्लाऊज एकदम छान असं झालेला आहे, एकदम ओके छान. आपला आज जरी तुम्हाला वाटतं ना बाबा की जास्तच खेचतोय ना प्रमाणाच्या बाहेर, तर तुम्ही मग जरा पट्टी मोठी वाढवली जाते. बघा बरोबर एकदम छान असं झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, तुम्ही असं नक्की काय ट्राय करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्याला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि पुढल्या व्हिडिओ कसा नक्की सांगा. एकदम छान बघा आपलं जो आपल्याला ब्लाऊज बाबा त्याचा काय उपयोग होणार नाही आपल्याला वाटतो तसा तो ब्लाऊज बघा छान असं आपण एकदम व्यवस्थित केलेला आहे. तर बघा एकदम छान असा ब्लाऊज झाला आहे, कुठेही काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला जो खेचतोय त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. पण हे बघा ब्लाऊज आपण दुरुस्त केल्यामुळे किती छान झालं. आता आपण व्यवस्थित असा ब्लाऊज घालू शकतो आणि आपल्याला एकदम छान असं बघा ब्लाऊजचं झालेलं आहे. तर बघा जरी वाटते ना बाहीला वगैरे झालं असेल मार्जिन, तर बरोबर मार्जिन करून घ्यायचं, म्हणजे काहीसुद्धा प्रॉब्लेम होणार नाही. पप शिवताना पण जर आपल्याला शिलाई मार्जिन झालं असेल एक्स्ट्रा, तरी आपण व्यवस्थित आहे असं स्टिच करून एक्स्ट्रा आपण शिलाई वगैरे उचलून घेऊ शकतो. त्यामुळे असा प्रॉब्लेम होणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा, तुम्ही असं नक्की ट्राय करा. चला पुढले व्हिडिओ भेटू, बाय बाय, धन्यवाद.